थँक्यू सो मच करण कालन सर यांचा आवाज आपण नक्कीच ऐकत होतो. वळवत मैदानाकडे पुन्हा एकदा सामन्याला करूया सुरुवात. सामना सुरू होतो मैदानावरती. एका बाजूला अडिवली आणि एका बाजूला आपण बघतोय नावाली. टॉस जिंकला होता आपण तो बघतोय मैदानावरती. अडिवली संघाने आणि प्रथम फिल्डिंग बॉलिंग करण्याचा निर्णय बॅटिंगसाठी इन्व्हाइट नावाली संघाला केलं. सलामी जोडी इंटर झाली खेळपट्टीवरती आपण बघतोय सौरभ. बॉलिंग ट्रॅक वरती सौरभ, बादल आणि विजय. सेकंडला बादल, 9 सेकंडला आपण बघतोय विजय. बादल मुकादम आणि विजय मुकादमी जोडी. 5 ओव्हरची मॅच. व्हेरी वेल. फर्स्ट बॉल पंचांचा ग्रीन सिग्नल. सामन्याला सुरुवात. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल स्टेप आउट होऊन गेला. तो वेगवान डिलिव्हरी, वेगाने बीट केले. बॉल सोडले सुरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. सुरुवात चांगली डॉट बॉलने सुरुवात केली आहे गोलंदाज सौरभने. टॅप केला बॉलला. बॉल चाललाय ऑन साइडला. फिल्डर येतो तिथे. चांगली फिल्डिंग. जय तिथे उभा आहे. चेंडूवरती येईल, उचलून फेकेल तोपर्यंत ही सिंगल. एका धाव्याने आपलं अकाउंट ओपन करतोय. 2 बॉल 1 धावसंख्या फलकावरती पॉवर प्ले सुरू आहे. नाणेफेकी जिंकली होती. अडिवली संघाने प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. हो, टप्पा पडला. बॉल थोडस खाली राहतोय. टॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी होते गोलंदाज सौरभ कडनं. बीट करतोय अगोदर फलंदाज आपण बघितलं तर बादल आणि आता विजय. 3 बॉल धावसंख्या फक्त धावफलकावरती 1. वायदा थोडासा पुन्हा रनवे मध्ये सज्ज होतोय. अडथळा निर्माण झाला कधी कधी रनवे घेताना. एखाद्या गोष्टीसाठी एकेका पावलासाठी सुद्धा कधी कधी चाच पडला जातो गोलंदाज. तेच कधी कधी रनवे चुकतं. पुन्हा सज्ज झालाय. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. ऑन साइडला बॉल चाललाय. काव कॉर्नर. फिल्डर येतोय तिथे. चांगली फिल्डिंग, चांगली फेकी, कलेक्टिंग चांगली होतीये. हो, चांगला बॉल. पुन्हा टॅप केल्या बॉलला. विजय येतोय चेंडूवरती. चांगली फिल्डिंग. बॉल अडवला जातो. स्टॉप केला बॉलला. मागं बॅकअप जरूर होतं पण प्रयत्न त्याने खूप चांगले. बॉल अडवला जरूर. एकच धाव मिळाली. 3 धावा. चेंडू झाले 5 षटक सुरू आहे. पहिलं गोलंदाज सौरभचं. चांगली गोलंदाजी. काय गोलंदाजी ते पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये सखडून बांधून ठेवलंय नावलीच्या दोन्ही फलंदाजांना. बॉल का त्याने कट करायचं होतं बॉलला. रनआउटची संधी. डायरेक्ट हिट. हो, वाचलाय. शेवटच्या मुवमेंटला बॅट ग्राउंडिंग गेली आहे. सर डायरेक्ट हिट झालं असतं तर चित्र काहीतरी वेगळं बघायला भेटलं असतं. षटक संपन्न पहिलं आणि पहिल्या षटका अखेर धावसंख्या धावफलकावरती 4. या पण वव्यात मंचावरती ज्यांचं नुकतंच आगमन झालं रॉयल हॉटेलचे प्रोप्रायटर आदरणीय उद्योगपती संतोषजी वजे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. माफ करा, अनंताजी वजे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण सन्मान करूयात त्यांचा. मी माजी सरपंच विठ्ठलजी पाटील नानांना विनंती करेन आपल्या शुभस्य आपण आदरणीय अनंताजी वजे साहेब यांचा यथोचित सन्मान करावा. याच मैदानावरती मानपाडा संघ आणि आदरणीय अनंताजी वजे साहेब यांच्याद्वारे जी मोठी स्पर्धा आपल्याला लास्ट सीझन मध्ये पाहायला मिळाली. तब्बल 6 रजनींमध्ये ती स्पर्धा आपण बघितली. डे नाईट फॉर्मॅट, रेग्युलर 40+ या दोन्ही फॉर्मॅटचे संघ ज्या स्पर्धेमध्ये खेळले. मानपाडाचे उद्योगपती आदरणीय अनंताजी वजे साहेब या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांचा सन्मान करूयात. माजी सरपंच विठ्ठलजी पाटील साहेब यांच्या शुभस्य आपण आज सन्मान करत आहोत. आणि त्याचबरोबर युवा उद्योजक प्रथमेशजी वजे देखील आपल्यामध्ये आहेत. मी कुमारजी पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभस्य आपण युवा उद्योजक प्रथमेशजी वजे यांचाही सन्मान करावा.
थँक्यू, आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आदरणीय उद्योगपती अनंतजी वजे साहेब आणि त्यासोबत युवा उद्योजक प्रथमेशजी वजे आपलं मनापासून आभार. इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. चला बोलवा माझ्याकडे पुन्हा आता षटक सुरू झालंय दुसरं. भूषण भाने गोलंदाजी ट्रॅक वरती आपण बघतो. पहिल्या बॉल वरती 2 धावा बघायला भेटला. 2-6. पहिल्या षटकामध्ये अवघा 4 लेग बी फॉर अपील आणि अपील मध्ये उत्साह सापडल्या परफेक्ट मिडल स्टिक वरती. फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक पहिल्या 6 वरती नावाली संघाला. चर्चेमधलं मराठी संगीत नाद क्रिकेटचं सध्या सुरू आहे मैदानावरती. या नादापुढे सर्व काही वाया. क्रिकेट सर्वांना वेड लावून देणारा खेळ आहे. येणारी नवीन पिढी, प्रत्येक जुने जाणते खेळाडू असतील, क्रिकेटवरती ज्यांचं प्रेम असेल, जे प्रेक्षक असतील, दुपारच्या सत्रामध्ये कधी कधी उन्हामध्ये सुद्धा येऊन बसतात. असं क्रिकेटचा वेळ, क्रिकेटचा नाद आहे. जरी गावासाठी खेळायला भेटलं नाही तरी गावाची मॅच येऊन बघणं, ती एन्जॉय करणं, गावाला सपोर्ट करणं, म्हणजे हा क्रिकेटचा वेळ खूप बघायला भेटतो. हो, चांगला बॉल, टप्पा पडला सरळ यष्टीरक्षकाचा मतामध्ये. समर एंड डिलिव्हरी, टप्पा पडला, बॉल खालनं निघून गेला. अपेक्षाही नव्हती केली ह्या बॉलची फलंदाज तन्मयने. हा बॉल यॉर्कलेनचा हेलिकॉप्टर, बॅट फिरली जरूर होती. चेंडू आणि बॅट मधला संपर्क नव्हता. डॉट बॉल. कमबॅक खूप चांगला आहे, खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत. हो पण आता बॉल फटका चांगला आहे. लॉंग ऑन, फिल्डर आहे तिथे विजय आणि त्याने टिपलाय जाईल. फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक दुसरा 6 वरती. निबाडर उपकार आल्या मैदानावरती. संघाची धावसंख्या 7 चेंडू झाले, 4 गडी बाद झाले, 2 लो स्कोर आतापर्यंत पॉवर प्लेचं बघायला भेटतो. या अगोदर पॉवर प्ले खूप चांगलं फोडलं होते दोन्ही संघांनी. 20+ धावा बघायला भेटत होते तिथे, पण आता सध्या तरी सिंगल डिजिट. चांगला बॉल, वेग खूप आहे. गोलंदाज आपण बघतोय भूषण भानेकडे, त्या वेगानेच बीट करतोय. अजून एक डॉट बॉल. फक्त 2 धावा खर्च केलेत अवघ्या 5 बॉलमध्ये आणि 2 गडी सुद्धा बाद. सलामी जोडी फोडण्यामध्ये यश तर आले, पण बादल अजूनही उभा. नॉन स्ट्राईकला असेल हा बॉल. खूप चांगला होता, बॉडी लेंथ अंगावरती आला बॉल. पायावरती बॉल लागतोय आणि बॅटकडे गेले. बॅटकडे बॅटला स्पर्श करून बॉल पायावरती लागतोय आणि सिंगल कंप्लीट झाली. एक नदापूरक जाईल पुढे 7 वरती. षटक संपन्न 2 षटक अखेर 7. 3.50च्या सरासरीने फक्त आणि फक्त 7च धावा डावफलकावरती, त्या म्हणजे नावाली संघाच्या. दोन षटकं संपन्न झाली. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा बघायला भेटल्या होत्या.
खूप चांगली गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी राहिली होती त्या पहिल्या षटकामध्ये सौरभची. नंतर भूषणाला भूषणने त्याच्याहून चांगली गोलंदाजी केली, म्हणावं हरकत नाही. कारण की 2 गडी बाद केले, फक्त 3 धावा त्याने खर्च केल्या. महत्त्वपूर्ण क्षणाला खूप चांगली गोलंदाजी राहिली. पॉवर प्ले जिथे मात्र मुभा असते फलंदाजांना, ते पॉवर प्ले कॅपिटलाइज करण्याची, फोडण्याची संधी असते. तसं कोणताही मोठा फटका मारू दिला नाहीये या दोन्ही गोलंदाजांनी. सौरभ पुन्हा सेकंड स्पेलमध्ये चांगला फटका ऑन द कार्पेट, लॉंग ऑफला बॉल ट्रॅव्हल होतोय, तिथे मिळेल फक्त सिंगल. 1 ने 8 सिंगल डिजिट अद्याप स्कोर बोर्डवरती. पॉवर प्ले विखुरला, स्क्वेअर लेग असेल, मिड विकेट असेल, त्यानंतर बघतो आपण लॉंग ऑन लॉंग ऑफ असेल, पॉईंटला आपण बघतो स्वीपर लेग फिल्डर, शॉर्टला डिपमध्ये एक्स्ट्रा कव्हर, गलीमध्ये कल्पेश उभा, रनवेमध्ये अडथळा पुन्हा निर्माण झाला. गोलंदाज सौरभ रेडी होतोय. गोलंदाज ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज सौरभ. दुसरा बॉल घेऊन येतोय समोर फलंदाज बादल. सलामीचा फलंदाज आहे, फटका खूप चांगला आहे. हो, वॉटर फिल्डिंग स्ट्रेच, नितेश उभा आहे तिथे, हाताने नाही पण अंगाने बॉल अडवलाय. असं वाटलं होतं एका मोमेंटला बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेने, त्या बॉलवरती आला, लगेचच बघितलं की हात नाही पण पाय आणि बॉडी मात्र सेफली त्या बॉलवरती नेली आणि बॉल आतमध्ये त्याने ढकललं. फक्त एकच धाव, 3 धावा वाचवल्या संघासाठी असं म्हणायला हरकत नाहीये. आणि की तेवढी चांगली फिल्डिंग बघायला भेटली. 1 धावाने 9 चेंडू 2 षटक तिसरं. हो, इथे बॉल मागे चाललाय, फटका तर चांगला आहे, गॅप खूप मोठी आहे. स्क्वेअर लेगवर ना बॅकवर्ड स्क्वेअर लेग पर्यंत फिल्डर पाठलाग करतोय. मिस्टेक, फंबलिंग, मागे चाललाय बॉल, पुन्हा एकदा पुन्हा चुकी. सेकंड अटेम्प्ट चाललाय काय, काही गडबड चालू काय मैदानावरती. जिथे 1 धाव तिथे 2 झाल्या, दुसरीला तिसरीमध्येही कन्वर्ट केलं. त्याचं कारण चुकीचं क्षेत्ररक्षण बघायला भेटलं. मिस्टेक्स, फंबल्स, पहिल्या अटेम्प्ट, दुसऱ्या अटेम्प्टला चेंडू हातातनं निसटला, तिसऱ्या अटेम्प्टला चेंडू उचलून फेकला, तोपर्यंत 3 धावा. 3 ने 12 वरती दुहेरी अंकाने धावफलक. आता बराच वेळा नंतर या बघतोय, पण मोठ्या फटक्यांपासून वंचित. एकही चौकार, एकही षटकार नाही. आता लाईन खूप खराब, अंपायरचा इशारा व्हाईट बॉलचा. टप्पा पडला, बॉल स्टिकच्या खूप बाहेर निघून चालला. व्हाईट बॉल, अभ्यंतरने स्कोर बोर्ड 13 वरती. षटक सुरू असताना गोलंदाज सौरभचं तिसरं न वैयक्तिक दुसरं षटक. चांगला बॉल आहे, टप्पा पडलाय सरळ रक्षकाच्या हातामध्ये. रिप्ले सुद्धा दाखवत होता प्रत्येक एक बॉलचा. हा रिप्ले, टप्पा पडला, बॉल बाहेर निघतोय. टप्पा पडल्यावरती आउट स्विंग बघायला भेटतोय गोलंदाज सौरभचा. सलगचा दुसरा बॉल, डॉट बॉल वाईट होता. बॅटची लिडिंग एज आणि रक्षक त्यांच्या मागे आपण करण बानेला बघतोय. सोपा सेल टिपलाय आणि अजून एक धक्का. 13 वरती तिसरा. बादल मुकादम मैदानाच्या बाहेर. न्यू बॅटर आदित्य पाटील. पाच बॉल 13 धावा धावसून गेला फलकावरती. 3 गड्यांचा मोबदल्यामध्ये 5व्या क्रमांकावरती येतो गोलंदाज आदित्य पाटील. स्टॅकेटला पहिला बॉल वेस्ट सौरभ समोर असेल. 6 धावा अद्याप या ओव्हरमध्ये सौरभ. या षटकामध्ये आतापर्यंत खर्च केला. चेंडू झाले 5. धावसंख्या फलकावर 13. संघाची गडी बाद 3. बॉल हव्यामध्ये सौरभ धावतोय. पाठमोरा फाटलाग सुरू आहे. दूरवरती बॉल चाललाय. मिड विकेट येतोय चेंडूवरती. पहिल्या टप्प्यावरती बॉल उचलून फेकेल तोपर्यंत या 2 धावा. बोर्डने 15 षटक संपन्न 3-5च्या सरासरीने धावफलक आपण बघतो. आता धावफलकावरती पाण्याची मागणी केली असेल. पाणी
घेऊन जायचं. ड्रिंक्स ब्रेक असेल. षटका संपन्न 3 षटका अखेर. धावसंख्या धाव फलकावरती 15. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत सर्वात कमी धावा लो स्कोर बघायला भेटतो. फक्त आणि फक्त 15 धावा. गुलामाताकडे पुन्हा ड्रिंक्स ब्रेक संपन्न झाला आणि षटका संपन्न 3 षटका अखेर. धावसंख्या फलकावरती 15. गोलंदाज ट्रॅक वरती येतोय विजय. विजय पवार आला. गोलंदाज ट्रॅक वरती होतो स्वच्छ. वैयक्तिक पहिलं व सांघिक 4थं षटक घेऊन येतोय. गोलंदाज ट्रॅक वर होतो स्वच्छ. पहिला बॉल समोर फलंदाज उपकार. संगनायक आणि यॉर्कर वेगाने. त्याच वेगाने स्टॅन्स वेत. फलंदाज बाद. धक्का 4था. पहिलाच बॉल वरती मात्र ब्रेक थ्रू मिळवून दिला विजयने सुद्धा. धक्का 4था 15 वरती. न्यू बॅटर प्रणव गायकर मैदानाचा आतमध्ये एंटर झाला. जवळपास मधल्या फलीनंतर फलंदाज येतो 6व्या क्रमांकावरती प्रणव साठी. हा बॉल मागे निघून चाललाय. फिल्डर आहे पण त्यांना बीट करे वेगाने बॉल. थर्ड मॅनला क्लिअर करतोय. साईल सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. बॉल मागे निघून गेला. जमिनीला खरंगळत सरळ रक्षक बीट. त्यानंतर थर्ड मॅन बीट गॅप बंद बॉल निघून गेला. वेक आउटफील्ड मध्ये आणि बॉल सीमारेषा ओलांडतोय. पहिला चौकार मला तर वाटतं बघायला भेटतो डावातील. टॅप केल्या बॉलला. फटका चांगला. फिल्डर आहे एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये. शॉटला थोडीशी मिस्टेक सौरभ कडनं. गोलंदाजी खूप चांगले केले सौरभने. थोडीशी फंबलिंग मिस्टेक्स बघायला भेटली या बॉलवरती आणि सिंगल कंप्लीट. 1 धाव फलक. पुढे 20 चेंडू झाले 3. षटक सुरू असताना विजय पवारचं 4थं. चांगला फटका आला गरबे. डाऊन साईडला बॉल. वाडिश लॉंग ऑन. नितेश तिथे उभा आहे. चांगली फिल्डिंग नितेशची सुद्धा बघायला भेटते. फिल्डिंग खूप चांगली झाली. गोलंदाजी खूप चांगली झाली आहे. सर्व काही टॉस जिंकल्यानंतर आडिवली संघाच्या बाजूने सुरळीत चालू आहे. गडी सुद्धा बाद झाले. 4 धावा फलकावरती. 21. गोलंदाजी खूप चांगली आतापर्यंत. सर्वच गोलंदाजांनी इम्प्रेस केलंय. ओ व्हॉट अ कॅच. फॉलो थ्रू मध्ये ज्या वेगाने फटका खेचलाय
त्याच वेगाने विजयच्या समोर बॉल आणि तसा झेल त्याने कलेक्ट केलाय. खूप कमी बघायला भेटतं, खूप रेअरली असं बघायला भेटतं की एवढ्या वेगाने एक वेगवान गोलंदाज तेव्हा त्याच्याकडे बॉल समोर येतो, तो हिट होतो वेगाने. त्याच वेगाने त्याने 2 हात समोर आणले आणि झेल पकडलाय. खूप चांगला झेल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. फलंदाज बाद. नवीन फलंदाज आकाश मुकादम येतो. 5वा धक्का बसला, जवळपास अर्धा संघ ढगाउटला 21 वरतीच. या षटकामध्ये 2 गडी बाद केलेत गोलंदाज विजय पवारने. धावा उगा खर्च केल्या, फक्त 7 चौकार बघायला भेटला. तो जर अडला असता तर चित्र वेगळं बघायला भेटलं असतं. तोही बॅटचा लिडिंग एजला लागून गेला होता मागे. शेवटचा बॉल अपील आणि पंचांचं बोट आकाशाकडे. सलगचा दुसरा धक्का. फलंदाज आकाश मुकादम सुद्धा मैदानाच्या बाहेर. पुन्हा सज्ज होतोय. समोर आकाश. हो, चांगला बॉल. टप्पा पडल्यावरती बॉल सरळ रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल नाही. आता चांगली सुरुवात. सर्वच गोलंदाजाने डॉट बॉल नाही तर कोणी विकेटने अशी सुरुवात केली आहे. चांगला बॉल बघायला भेटतो. नवीन बाण आहे. पुढचा बॉल 22 धावा फलकावर पुन्हा सोडून दिला. पुन्हा अंपायरचा इशारा वाईट बॉलचा. अजून एक अवांतर धाव. तर एका बॉलचा धावा या 2 कव्हर झाल्यात. पहिला बॉल वाईट आला, त्यानंतर डॉट, त्यानंतर पुन्हा वाईट. म्हणजे एकच बॉल झाला धावा फलकावरती. 23 स्लॉग ओव्हर बघतो आपण. चांगला फटका आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला मिड ऑफ उभा आहे तिथे. सौरभ चांगली फिल्डिंग करतो. मिळेल फक्त सिंगलने 24 लो स्कोर आतापर्यंत बघायला भेटतो. 24 वरती 6 बॉलचं केलं. अजून बाकी आहे. आकाश पवार आणि आदित्य आता सरकला स्टॅकेटला. चांगला फटका. लॉंग ऑफ फुला बॉल ट्रॅव्हल होतोय. चांगली फिल्डिंग. एक्स्ट्रा कव्हर येतोय. इथे रनआउटची संधी ती सुद्धा गमावली आहे. चालला होता पुन्हा दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला होता फलंदाज आदित्यने, पण त्याला माघार घ्यावी लागली. एकच धाव. चांगला फटका. सरळ दिशेने केलून काढलाय. बॉल पहिल्या टप्प्यावरती चाललाय. जाईल सीमारेषेच्या बाहेर. या इनिंगचा दुसरा चौकार आणि फलंदाज आदित्यच्या बॅटमधनं येतोय चौकार.
डावातील दुसरा चौकार बघायला भेटला. एकही मोठे फटके बघायला भेटत नव्हते. बऱ्याच वेळानंतर हा चौकार बघायला भेटला. आदित्यच्या बॅटमधनं 5 बॉल 8 वरती तो खेळतो. 29 धावा 2 बॉलचा खेळ बाकी आहे. गोलंदाज नवीन. हो चांगला बॉल वेगाने बीट करतोय. चांगली गोलंदाजी चांगला कमबॅक बघायला भेटतो. डॉट बॉल बघायला भेटतो. पुन्हा शेवटचा बॉल शिल्लक असेल फक्त 29 धावा. शेवटचा बॉल फुल टॉस. बॅट आणि चेंडूचा हवा तो संपर्क नाही. बॅटचा आतल्या बाजूला बॉल लागतोय. मिड विकेटचा फिल्डर चेंडूवरती येईल उचलून फेकेल तोपर्यंत 2 धावा 2 ने 31 धाव फलकावरती. डाव संपलं पहिलं. फक्त 31 धावा फलकावरती 6 गड्यांचा मोबदल्यामध्ये नावाडी संघाच्या आणि 32 धावेचं एक छोटंसं लक्ष 30 बॉलमध्ये ते अडिवली संघासमोर. टॉससाठी इन्व्हाइट करतो डायगर आणि वडवली ए. डायगर आणि वडवली ए. कॅप्टन्स आपण याचा टॉस करूयात. पहिल्या फेरीतील असेल शेवटची मॅच. 2 सामने जिंकले ते एकदम बघितलं आपण. गोळेवली संघाने तो थेट प्रवेश करतो सेमीफायनलमध्ये. उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करणारा संघ ठरला आजच्या दिवसातील गोळवली संघ. आणि इथे सुरू आहे सामना अडवल्याच्या विरोधात नावाली. त्यानंतर डायगर आणि वडवली ए. कॅप्टन यायचं टॉस आपण करूयात. बोलवात पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये परिवर्तन करूयात. आणि जसा सामना सुरू होईल तसं या ऐकूया आवाज पुन्हा एकदा. कल्याण डोंबिवली दुटणे गावचा आवाज करंजी काळन सरांना. थँक्यू ओमकार. नमस्कार मंडळी. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. गावदेवी चषक उंबारली 2025 मॅच नंबर आपण 3 मध्ये आहोत. अडवली विरुद्ध नावाळी. डाव पहिला संपलाय आणि बॅटिंग करत असताना नावाळीने 31 धावा उभारल्या. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली. मैदानाचा नावाळी संघ जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि याच संघामध्ये खेळणारा नावाळी गावचा स्टार प्लेअर राहुल पवार यांच्या मातोश्री यांचं काही दिवसांअगोदर निधन झालं. स्वर्गीय पद्माबाई खंडू पवार. आणि त्यांना नावाई संघ तर जरूर देणार आहे. पण इथे उपस्थित मी सर्वांनाच विनंती करेन की आपण सर्वजण राहुल पवार यांच्या मातोश्री स्वर्गीय पद्माबाई खंडू पवार यांना आपण श्रद्धांजली वाहूयात. ओम शांती शांती शांती. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देव हे मी या स्पर्धेद्वारे आणि त्यासोबत कोटकर स्पोर्ट जनवा नावाई संघाद्वारे प्रार्थना करेन. टॉस आपण करत आहोत. नेक्स्ट मॅच डायगर विरुद्ध वडवली ए मध्ये. आणि हा टॉस जिंकलाय तो वडवली एचा कॅप्टन भूषणने. आणि त्यांनी डिसिजन घेतलाय की बॅटिंग आम्ही करणार आहोत. सो डायगरला करायचे फिल्डिंग. मॅचला सुरुवात होते. 32 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. करण माने आणि दीपक माने या गाडीची जोडी सध्या मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते. माफक आवाने 32 धावांचं. कारण जबरदस्त बॉलिंग खास करून सुरुवातीला आपल्याला पाहायला मिळाला. सौरभ देन आपण बघितलं भूषणला. देन पुन्हा सौरभ, विजय आणि नवीन माने. विकी मुकादम
करंटसाठी एक्स्ट्रा कव्हरला लॉफ्ट केलं बॉल लाईन फील्डच्या वरतून. बॉल मात्र सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. चला बॉल येत नसेल तर प्लीज दुसरा बॉल घेऊन मॅचला सुरुवात करा आपण. दोन्ही अंपायर देखील मैदानात आहेत. रोहित म्हात्रे आणि बंटी भंडारी दोघांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करत आहोत. जर्दमान क्रिकेट क्लब उंबारली यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये सध्या ते उपस्थित आहेत अंपायरच्या भूमिकेत. फुल टॉस पुन्हा. करण हलका शफल झाला. बॉलरने फॉलो केलं त्याला. ऑफस्टम्पच्या बाहेर टाकला पण फुल टॉस टाकलाय. कव्हर्सला आणखी एक आलाय. करण भानेच्या बॅटमधून चौकार. दोन बॉलमध्ये 8 धावा आपल्याला पाहायला मिळतात. अवघ्या 32 धावांचा आव्हान आहे. लास्ट मॅच मध्ये तर धावसंख्येला चेस करत असताना गोळवलीने पहिल्याच ओव्हरमध्ये 30 धावा बनवल्या होत्या. जेव्हा विशाल गायकरची जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली होती. त्याच गोळवली गावच्या बाजूचं गाव अडवली आहे ज्यांनी बॉलिंग चांगली केली आहे. ऑन साइडला वळवलाय. खरा बॉल थोडासा वळलाय. त्यामध्ये फिल्डरची किती चुकी होती. डीप मध्ये आता रेस लागली आहे. नाही थांबणार बॉल की थांबलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये थर्डचा कॉल दिलाय आणि दीपक पोहोचलाय देखील. 3 धावांनी धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते ती 11 या आकड्यावरती. मॅच बॉल येत असताना आपण सध्या तरी पाहतोय. काल विजयला आपण नवीटेक रायडर्स मधून पुणेमध्ये पाहत होतो. खुल्या गटातील स्पर्धांमध्ये खेळत होता विजय पवार. नुकताच आला तो रात्री. झोप किती झाले ते मॅटर नाही करत. बॉलिंग चांगली झाली पहिल्या डावामध्ये. फुल लेंथ बॉल थोडासा लेट झाला. बॅटचा फ्लो येण्या अगोदर बॉल पिच झालेला आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळेल. ऍक्शन रिप्ले बॉल ज्या पद्धतीने पिच झाला अवे फ्रॉम द बॉडी राऊंड द विकेटने आले होते गोलंदाज विकी. डॉट बॉल हे जे डॉट बॉल आहेत त्याचं पर्सेंटेज वाढलं. विकेट आल्या तर या मॅच मध्ये असेल जवनुमान कोटकर स्पोर्ट्स नावाई. फुल टॉस आलाय. लॉग ऑनला लॉफ्ट केलाय. पहिला बाउन्स वरती कव्हर केला फिल्डरने. 1 धाव आणि एका धावेसोबत सध्याचा स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय तो 12. पहिल्या षटकातील 1 बॉल आणि बाकी. शेवटचा बॉल P1 मधला. स्वीट शीट. पान एक्सपेरिमेंट करतोय. त्याला माहिती आहे धावा तितक्या नाही आणि पॉवर प्ले मध्ये अशा पद्धतीने आता तो बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक आला. 4 धावा चौकारासोबत 16 वरती. जनुमान अडवली. पहिल्या षटकाचा खेळ संपला. काही दिवसांअगोदर आपल्याला अनेक गोष्ट जरूर पाहायला मिळाली. अडवली गावामध्ये आमचे परम मित्र आणि जे या संघामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळायचे योगी बाने यांच्याही मातोश्रींचं निधन झालं. स्वर्गीय गुलाबाई शांताराम बाने त्यांना देखील या स्पर्धेद्वारे आमच्याकडून जरूर भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली. आई हे प्रत्येकाचं दैवत असतं. शेवटच्या श्वासापर्यंत मुलगा किती मोठा होऊ द्या तिच्यासाठी तो छोटाच असतो. आणि घरामध्ये आल्यानंतर प्रत्येक जण जेव्हा आपले शूज काढतो चप्पल काढून आतमध्ये आल्यानंतर पहिला आवाज कोणाला देत असेल तर ती असते आपली आई. आज ती आई जरूर आपल्या घरामध्ये नाही आणि तिचं दुःख ते प्रत्येकाला माहीत असतं. सोळा धावा पहिल्या षटकाचा खेळ संपला. 32 अर्धा पल्ला पार झाला पहिल्याच ओव्हरमध्ये. 24 बॉल मध्ये अजूनही 16 बनवायच्या आहेत. सेकंड ओव्हर. लो फुल टॉस लॉफ्ट केलाय. डीप मध्ये फिल्डर मात्र त्याच्या वाक्याबाहेर बॉल आणि हा सीमारेषेच्या बाहेर चौकार.
20 वरती पाहिजेत फक्त 12. थोडासा पॉज घेतला होता, फटका जरूर मिस टाइम, पण पहिला बाउन्स वरती सीमारेषा पार करतोय चौकार. नेक्स्ट मॅच मध्ये आपण वडवली असंघ आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना पाहणार आहोत टायगर. या दोन संघांदरम्यान पुढची लढत आहे. टॉस जिंकून भूषणने, जे कॅप्टन होते वडवलीचे, बॅटिंग करण्याचा त्यांनी डिसिजन घेतलेला आहे. व्हाईटचा सिग्नल, व्हाईट सोबत धावसंख्या पुढे, स्कोमॉझॉन 25. सो पाहिजेत अजूनही 7 धावा. चांगली बॉलिंग झाली, फलंदाजांवरती कोणतेही प्रेशर नाही. 30 बॉल 32 बनवायच्या होत्या. स्टार्ट चांगला भेटला, फुल टॉस आला, टर्न करण्यात आला आणि बॉल डीप स्क्वेअर लेगला दीपकचा बॅट मधून आलाय षटकार. स्कोर इज लेवल, फक्त एका धावेची गरज. बॅकफुटला कट केला बॉलला, वरतून काढलेला बॉल सीमारेषेच्या बाहेर. अखेर तो चाललाय आणि या बाउंड्रीज सोबत मॅच फिनिश होते. अभिनंदन टीम. जॉनमान अडवली दर्जेदार बॉलिंग संपूर्ण बॉलिंग युनिट कडून आपल्याला पाहायला मिळाली. तर करंटच्या स्टार्टने दीपकने मॅचला फिनिश केलं आणि हा सामना अडवलीने आपल्या नावावरती केला. हार्ड लक जॉनमान, कोटकर स्पोर्ट्स.